असं म्हणाले मला प्राऊड फील होईल की सोलापुरात आता पुतळा पहिल्यांदा आणि सिलिकॉनमध्ये होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बरेच झाले, पण युनिकनेस आणि त्यांना न्याय देण्याचं काम माझ्या वाट्याला आलं आहे हे माझं सौभाग्य समजवतो. आम्रपाली या ग्रुपचं नाव आहे. त्यांच्याकडे कन्सेप्ट ठोसदार होती. या पुतळ्यात आणखी एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे स्किनचा पोत असेल किंवा हेअर प्लांटेशन असेल, लव येतात हातावर, त्याचं सुद्धा मी बारकाव्याने अभ्यास करून त्याला प्लॅन करायचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचं लाईफस्टाईल, त्यांची पेहरावा, त्यांचा एज ग्रुप, सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यावर, आणि त्या मंडळाचं खरं शतशः ऋणी आहे की त्यांनी असं चॅलेंजिंग काम माझ्यासाठी दिले. आणि उत्सव मूर्ती एका दिवसासाठी जेव्हा होते ते एकतर POP किंवा फायबर मीडियामध्ये होते, कारण काय बजेट वाईज ते विचार केला जातो. मी नशिबान समजेन की असा पुतळा तर आज ताग्यात मला तर नाही वाटत की बाबासाहेबांचा सिलिकॉनमध्ये पुतळा झालेला आहे. त्याचा मान आपल्याला मिळतोय.